मित्रांनो, गुरुपुष्य नक्षत्रामध्ये आपण सोने वगैरे खरेदी करू शकतात। तर या दिवशी तुम्हाला काय काय खरेदी करायची आहे, कुठल्या सेवा करायच्या आहे, तर या दिवशी तुम्ही दक्षिणावर्ती शंख खरेदी करू शकता। या दिवशी तुम्ही धने गूळ वगैरे खरेदी करू शकता। आणि सोन्याला तर खूपच महत्त्व आहे। जर आपण सोन्यामध्ये जास्त पैसा अडकवला या दिवशी तर आपल्याला खूपच फायदा होतो, धनलाभ होतो। त्याशिवाय माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते। जर तुमच्या घरात मांजर वगैरे येत असेल तर तुम्ही त्या दिवशी एक कटोरा घ्यायचा आहे आणि त्या कटोऱ्यामध्ये दूध घेऊन त्या मांजरीला तुम्हाला पाजायचं आहे। पण हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे। तर मंत्र कुठला बोलायचा आहे? ओम श्रीम नमः, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालयम अहम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा असे बोलून तो डब्बा असेल, कटोरा असेल, ते असं बोलायचं आणि त्या मांजरीला तुम्हाला द्यायचं आहे। याच्याने सुद्धा आपल्याला धनलाभ होतो। या दिवशी मटक्याजवळ एक दिवा लावायचा, पिंपळाच्या झाडाला दिवा लावायचा, दरवाजाला हळदीचं लेपन करायचं। तर